आज आहे द वर्ल्ड ऑफ नंबर्स, संख्या जगत. आणि सुरुवातीला आता आपण एक कोटेशन पाहणार आहोत आणि कोटेशन आहे AE. माहिती कोणाचं? AE म्हणजे काय? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, मी तर तुम्हाला सांगणारच आहे. टू नो एव्हरीथिंग इज नॉट इनफ, बट प्रत्येक गोष्ट माहीत करून घेणे. 1 2 3 4 गाणं ऐकलं आणि मला उत्सुकता झाली की 1 2 3 4चा शोध कसा लागला, कधी लागला, कोणी लावला, व्हाय, हाऊ, व्हेअर, व्हेन, आणि हे WH क्वेश्चन मनात तयार झाले आणि मग ते जाणून घेण्याची इच्छा झाली. टू नो एव्हरीथिंग इज नॉट इनफ, प्रत्येक गोष्ट जाणून घेणे इतकंच फक्त महत्त्वाचं नाही, तर बट इट इज नेसेसरी टू फाइंड इट व्हेन आय नीड इट. पण जेव्हा मला त्याची गरज असेल तेव्हा मला त्याचा जर वापर करता आला तरच त्या ज्ञानाला किंमत आहे. अर्थात जर आपल्याला वेळेवर ते आठवलं नाही, परीक्षेत गेलं इतकं वाचलेलं होतं, काहीच आठवणी लागलं, मग ते काय झालं, झिरो झालं. आणि मनामध्ये आलं की झिरो, ZERO, शून्य, तर शोध कोणी लावला? 1 2 3 4 5 6 7 8 कोणी शोध लावला असेल? आणि थोडं सर्च केलं. आपल्याकडे गुगल असिस्टंट आहे, क्रोम आहे, आणि आता कोणती गोष्टी आपल्या एका फिंगरच्या क्लिकवर आलेली आहे. घर बसल्या आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त करू शकतो आपण. तर मित्रांनो, थोडा शोध घेतला तर असं आढळलं की आपल्या मानवाच्या जे युग आहे त्याच्यातलं पॅलिओलिथिक एज म्हणजे काय? आश्मयुग. आश्म म्हणजे काय? स्टोन एज, दगड. आणि दगडाचेच हत्यारं होते. माणसाचं फक्त एकच काम होतं की त्याला भूक लागत होती आणि पोट भरण्यासाठी त्याला एकाच गोष्टीचं ज्ञान होतं, ते म्हणजे शिकार करणे जंगलात जाऊन. आणि अतिशय प्राचीन असं एक कालावधी आहे, काही लाख वर्षापूर्वीचा हा कालावधी आहे आश्मयुग, दगडयुग. आणि हे व्यक्ती काउंटिंगसाठी दे आर कार्विंग टॅली मार्क्स ऑन द स्टोन. ते दगडावर रेषा काढत होते मोजण्यासाठी. आज किती जनावरांची शिकार केली? 1 जनावर 1 रेषा काढली, 2 रेषा काढल्या, 3 काढल्या, 4 काढल्या, आणि 5 जनावरांची जर शिकार केलेली असेल तर आडवी रेषा मारली आणि 5चा एक ग्रुप तयार केला. आणि त्यांचा तितकाच उद्देश होता, फक्त सकाळी उठले की शिकारीला जायचं, शिकार करायची, आपलं अन्न मिळवायचं आणि बस संपलं. आणि या प्रकारे काउंटिंगला सुरुवात झाली. आणि असं काउंटिंगची ही असं म्हणता येईल की इथं संख्या जगाचा, द वर्ल्ड ऑफ नंबरचा पाया टाकला गेला, द फाउंडेशन. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की 0 इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे जे नंबर आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 9, हाऊ मेनी नंबर्स आर देअर? 0 1 2 3 4 5 6 7 8 9. हाऊ मेनी नंबर्स आर देअर? 10 नंबर्स. आर्यभट्टनं या 0चा शोध लावला. आणि आर्यभट त्याचप्रमाणे ब्रह्मगुप्त 5th and 6th सेंचुरी BC, ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वीची 5व्या आणि 6व्या सेंचुरीमध्ये ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट या दोघांनी मिळून या संख्यांचा शोध लावला. त्यातल्या त्या 0चा शोध लावण्याचं क्रेडिट कोणाला जातं? आर्यभट्टला जातं. कोणाला जात आहे? आर्यभट्ट. आणि भारतानं जो पहिला उपग्रह सोडला त्याला सुद्धा आर्यभट्टाचं नाव लिहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये देअर आर 10 सिम्बॉल्स, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. देअर आर 10 सिम्बॉल्स शोईंग द नंबर. हे चिन्ह आहे आणि या चिन्हाच्या साहाय्याने आपल्याला मोठ्यात मोठी संख्या दाखवता येते. आणि मित्रांनो, सुरुवात कुठून झाली? हाऊ मेनी ॲनिमल्स, हाऊ मेनी अल्फाबेट्स, or more correctly, how many letters are in the word no? No या शब्दामध्ये किती लेटर्स आहेत? 1 2 3 4. काउंटिंग करण्याच्या, मोजण्याच्या गरजेतून संख्यांचा शोध लागला.
आणि याला म्हणतात डेसिमल सिस्टीम. डेसिमल. आणि आपल्याला माहिती आहे डेसिमल म्हणजे काय? दशमान पद्धती. कोणती पद्धती? दशमान पद्धती. आणि दशमान पद्धतीमध्ये 10 सिम्बॉल्स, 10 अंकांचा वापर केला गेला. मग सर आणखी एखादी काही पद्धत आहे का दशमांच्या ऐवजी? हो आहे. कोणत्या कोणत्या आहेत थोडक्यात पाहणार आहोत, आपल्याला काही डीपमध्ये जायचं नाही. पहिली पद्धत आहे बायनरी, द्विमान पद्धती. 2च अंकांचा, 2च सिम्बॉलचा उपयोग केला गेला. 0 आणि 1. ओनली 2 numbers आर युज्ड इन दिस सिस्टीम कॉल्ड ॲज बायनरी सिस्टीम. द्विमान संख्या पद्धती 2च. सर हे 2 मध्ये कसं काय होईल बा? आणि मित्रांनो आपलं सगळं जग हे ज्या क्रांतीवर आधारित आहे ती आहे संगणक क्रांती. कॉम्प्युटर रिव्हॉल्युशन. आणि या संगणक क्रांतीमध्ये संगणकाला हीच भाषा समजते, बायनरी भाषा. 0 and 1. लाईट चालू असेल 1, लाईट बंद असेल 0. 0 and 1 रिप्रेझेंट्स ईच अँड एव्हरीथिंग. 0 आणि 1च्या द्वारे प्रत्येक गोष्टीचं कन्व्हर्शन कॉम्प्युटरला सांगितलं जातं आणि तिथं फक्त या 2 अंकाचा उपयोग होतो, 0 and 1. त्याचप्रमाणे 8 अंकाची सुद्धा, 8 सिम्बॉलची सुद्धा एक पद्धत आहे, ऑक्टॅगॉन. 8 सिम्बॉल्स आर देअर. आपली डेसिमल 10 numbers, 10 symbols from 0 to 9. हेक्साडेसिमल म्हणजे 16 symbols आर देअर. आणि मित्रांनो मला याच्या डीपमध्ये जायचं नाही. आपण कोणती पद्धत वापरलेली आहे आपल्या अंकांच्या मोजण्यासाठी? डेसिमल दशमान पद्धती. आणि या डेसिमल दशमान पद्धतीला हिंदू अरेबिक न्यूमरल्स असं सुद्धा म्हणतात. कारण की भारतामध्ये यांचा शोध लागला. त्याच्यानंतर अरब कंट्रीमधल्या, मिडल ईस्टमधल्या गणितज्ञांनी, विचारवंतांनी ही पद्धत युरोपियन कंट्रीमध्ये नेली आणि पुढं पूर्ण जगाने याचा स्वीकार केला. आणि म्हणून याला हिंदू अरेबिक न्यूमरल्स असे सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो आपण थोडक्यामध्ये आपला प्रवास त्या गाण्यापासून सुरू झाला होता 1, 2, 3, 4. आणि मग आपण थोडंसं शोधलं की काय काय कुठे शोध लागला आणि मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपला एक प्रश्न बाकी राहिला, हे कोटेशन. माणसानं ज्ञान भरपूर मिळवलं ते तर महत्त्वपूर्ण आहे, पण ज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी जर नाही करता आलं तर ते ज्ञान काही कामाचं नाही, असं कोणी म्हटलं? येई म्हणजे सांगा, अल्बर्ट आइन्स्टाईन. कोणी म्हटलेलं आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन. तर मित्रांनो आपल्या ह्या सर्व एपिसोडच्या मधील ज्ञानाचा उपयोग आपल्याला विविध ठिकाणी करायचा आहे. सेतू अभ्यासक्रम असेल किंवा आपल्या मॅथमॅटिक्सचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला याचा खूप खूप उपयोग होणार आहे. तर मित्रांनो शेवटचा कोणता आहे किंवा पहिला कोणता आहे? 0. हे जे काउंटिंग नंबर्स आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, याला आता आपण जर नंबर लाईनवर दाखवलं तर या प्रकारे होईल. इथं घेतो मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. All these numbers are called as natural numbers. काय म्हणतात त्याला? नॅचरल नंबर्स. नंबर 1 नॅचरल नंबर्स, NATURAL, नॅचरल नंबर्स. आणि मराठीत याला म्हणतात नैसर्गिक संख्या. काय म्हणणार याला? नैसर्गिक संख्या. आणि नैसर्गिक संख्या दाखवण्यासाठी विच अल्फाबेट इज युज्ड or which letter is used? N. It is shown by N and in this way 1, 2, 3, 4. How many natural numbers are there? एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? सांगा तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स आर देअर? 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9. ओनली 9 नॅचरल नंबर्स आर देअर. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स आर देअर? नैसर्गिक संख्या किती आहे? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आता शून्याचा शोध लावला आर्यभट्टानं. माझ्याकडे काहीच नाही, मला गणितात काहीच मार्क भेटले नाही, खूप पेपर अवघड गेला. कोडिंगची परीक्षा होती विद्यार्थ्यांची, कॉम्प्युटर सायन्सची, आणि 6 प्रश्न दिलेले असतात, अतिशय अवघड. आणि मग विद्यार्थी म्हणतो सर मला एकही प्रश्न नाही आला, 0 क्वेश्चन्स, एकही क्वेश्चन नाही आला, 0. कोणी शोध लावला? आर्यभट्टानं. आणि मग ह्या 0ला जर आपण ॲड केलं ह्या N मध्ये, 0 इज ॲडेड
in this n, then it is become whole number set. Whole number set. पूर्ण संख्यांचा संच. कोणत्या संख्या? पूर्ण संख्या. How many natural numbers are there? How many stars are there in the sky? सर आता कसं काय शक्य आहे? आकाशात किती तारे? दिवसा तारे डोळ्यासमोर फिरतील मोजायला घेतले तर. इन्फानाइट, असंख्य. विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर? सांगा, विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर? 1 is small, 2, 3, 4. Which is the smallest? Yes, right. 1 is the smallest natural number. Which is the greatest natural number? Can you tell me? सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे? आपल्याला सांगता येईल का? येईल का? सांगा. नाही सांगता येणार. सो वी कॅनॉट डिफाईन ऑर वी कॅनॉट टेल लार्जेस्ट नॅचरल नंबर. आपण जर म्हटलं 100, 100च्या पुढं 101. आपण म्हटलं 1,10,000, त्याच्या पुढं 1,10,000. 1 अरब, 1 अरब and 1. There is no largest number. We cannot tell the largest natural number. Now here, which is the smallest whole number? 0 is the smallest whole number. Which is the largest? No, we cannot tell. आपल्याला सांगता येणार नाही. How many whole numbers are there? Infinite. म्हणून पहिला सेट झाला नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4. दिस ॲरो शोज इन्फानाइट, असंख्य, कोणताच अंत नाही, अनंत. 0 ॲड केला म्हणजे कोणता तयार झाला? आता हा डब्ल्यू तयार झाला. कोणता तयार झालेला आहे? डब्ल्यू तयार झाला. n मधले सर्व घटक डब्ल्यू मध्ये आहेत. ऑल द एलिमेंट्स ऑफ n आर इन डब्ल्यू. 1 0 इज ॲडेड इन n, इट बिकम्स डब्ल्यू. डब्ल्यू मध्ये फक्त एक नवीन एलिमेंट आला, एक नवीन पाहुणा आला, एक नवीन घटक आला. कोणता? 0. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो कुठे आहे? याच्यावर त्याची किंमत आहे. डावीकडे असेल तर काय किंमत आहे आणि उजवीकडे गेला तर काय किंमत आहे? यू नो इट बेटर. राईटला असेल तर काय, लेफ्टला असेल तर काय? 0 मुळे व्हॅल्यूज बदलतात. नाव थर्ड 1, 2, 3, 4 झाले. ऑल आर पॉझिटिव्ह नंबर्स. नाव वी टेक इन निगेटिव्ह नंबर्स. -1, -2, -3, and the third set is shown by I. Which is the first set? Natural number. नैसर्गिक संख्या संच. Which is the second? W. W means whole number. कोणत्या लेटरनं दाखवणार? डब्ल्यू. मराठीत काय म्हणणार याला? पूर्ण संख्या संच. नॅचरल नंबर मध्ये कोण कोण येतं? 1, 2, 3, 4. इज इट राईट? होल नंबर मध्ये कोण कोण येतं? एक एलिमेंट ऍड करायचा, 0, 2. आणि मित्रांनो, मी सर्च केलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा एखादी माहिती चुकीची पण असली असं वाटलं, तुम्हाला डाऊट आला, तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाकायचं आहे, पोस्ट करायचं आहे. व्हिडिओ पाहता लिहिणं फार आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये आता काही गोष्टींचं पथ्य पाळावेच लागेल. ॲट अ टाइम ड्रायव्हर जसं मागच्या बाजूला पाहतो, समोर पाहतो, साईडला पाहतो आणि गाडी ड्रायव्हिंग करतो, तसंच आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये आता पाहता ऐकावं लागेल, ऐकता लिहावं लागेल, लिहिता विचार करावा लागेल आणि विचार करता समजून घ्यावा लागेल आणि समजून झाल्यावर आपल्याला त्याचा वापर करावा लागेल. आपल्याला असाइनमेंट सोडवावे लागतील. तर मित्रांनो, दिस इज द सेकंड सेट. नाव थर्ड इंटिजर. INTGER. इंटिजर म्हणजे याला मराठीत म्हणतात पूर्णांक संख्या. कोणत्या संख्या? पूर्णांक संख्या. आणि हा सेट कसा तयार होतो पहा. सगळ्यात पहिले नॅचरल नंबर 1, 2, 3, 4 नॅचरल नंबर. एक एलिमेंट ॲड केला 0, होल नंबर. आणखी याच्यात काय ॲड केलं? -1, -2, -3. -3 पर्यंत आहे का? नाही. -4 ...
dot dot dot. It is called as integer. It is called as integer. म्हणजे आपल्याला हा दोन्हीकडे आता अनंत झालेला आहे. n मधले सर्व एलिमेंट्स w मधले सर्व एलिमेंट्स आय मध्ये, म्हणजे याला म्हणतात सबसेट, उपसंच म्हणतात. n is the subset of w is the subset of I, means n is the subset of I. n चे सर्व घटक w मध्ये आहे म्हणून n हा w चा उपसंच आहे. w चे सर्व घटक I मध्ये आहेत म्हणून w हा I चा उपसंच आहे. त्याचप्रमाणे n होणारच मग नॅचरली. सर आता NWI म्हटले आणि याच्यात आपल्याला पुन्हा काही प्रश्नांचा विचार करावा लागेल. विच इज द लार्जेस्ट इंटिजर नंबर? विच इज द लार्जेस्ट इंटिजर नंबर? सांगा, तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. विच इज द लार्जेस्ट इंटिजर नंबर? 0 नो, 1 नो, 2 नो. विच इज द लार्जेस्ट? Which is the largest integer number? सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? सांगता येणार नाही. Yes, you cannot tell. सांगता येत नाही. Which is the largest natural number? सांगता येत नाही. Which is the largest whole number? सांगता येत नाही. Yes, we cannot define. कारण तुम्ही सांगू शकत नाही की लार्जेस्ट नॅचरल नंबर, लार्जेस्ट होल नंबर, लार्जेस्ट इंटिजर, मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या सांगता येत नाही. आता पाहू स्मॉलेस्ट, लहानात लहान नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या कोणती? यस, सांगा तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 1. सुरुवात. विच इज द स्मॉलेस्ट होल नंबर? लहानात लहान पूर्ण संख्या 0 आणि लहानात लहान पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या किंवा इंटिजर. आता पहा 0 1. आपण जसं जसं पुढे जाणार आहोत, मी समजा 0 वर उभा आहे आणि आपल्या समोर किंवा फॉरवर्ड गिअरमध्ये 1 2 3 4 दॅट आर द लार्जेस्ट नंबर. बरोबर आहे. 0 3. 0च्या पुढं 3 आहे. 3 इज द लार्जेस्ट, 3 इज द लार्जर दॅन 0, ग्रेटर दॅन 0. मी समजा -1 वर उभा आहे आणि 0 आहे. इकडं -1, इथं 0 आहे. मी -1 वर उभा आहे, 0 माझ्या पुढं आहे, फॉरवर्ड गिअरमध्ये आहे. संख्या जर मागे असेल तर स्मॉलर, पुढं असेल तर ग्रेटर. म्हणजे -1 वर उभा आहे, 0 त्याच्या पुढं आहे, समोर आहे, मीन्स 0 इज ग्रेटर दॅन -1. 0 इज ग्रेटर दॅन -1. आता -1 -2. -1 वर मी उभा आहे, -1 वर मी उभा आहे. -2 माझ्या पाठीमाग आहे, माझ्या पाठीमाग आहे, किंवा -2 माग आहे म्हणजे -2 ही स्मॉलर आहे. -2 इज स्मॉलर दॅन -1 किंवा -1 इज ग्रेटर दॅन -2. -3 इथं -1 -2 -1 -2 -3 -4. मी -3 वर उभा आहे. -3 -2 माझ्या पुढं आहे म्हणजे -2 इज ग्रेटर दॅन -3. आता -3 आणि -4. मी -3 वर उभा आहे, -4 पाठीमाग आहे म्हणजे -3 इज ग्रेटर दॅन -4. तर या प्रकारे मित्रांनो हा कन्सेप्ट आपल्याला थोडासा लक्षात घ्यायचा आहे. सो वी कॅनॉट टेल द लार्जेस्ट स्मॉलर इंटिजर और स्मॉलेस्ट इंटिजर. आपल्याला मोठ्यात मोठा किंवा लहानात लहान पूर्णांक संख्या इंटिजर सांगता येत नाही. आणि इज इट द एंड ऑफ नंबर्स? इथं संख्यांचं संपलेलं आहे का? हो सर,